नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत शॉर्टकट या यूट्यूब चॅनलमध्ये. दर आठवड्याला मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वेगवेगळ्या टिप्स शॉर्ट फिल्म मेकिंगच्या. खूप लोकांना असं वाटतं की शॉर्ट फिल्म करणं हे काहीतरी महागडं काम आहे. माझं स्वच्छ म्हणणं असं आहे की शॉर्ट फिल्म फुकट होऊ शकते. शॉर्ट फिल्म करायला पैसे लागत नाही. तुम्ही त्या टेक्नॉलॉजीत अडकू नका की आपल्याला या कॅमेरा पाहिजे, त्या आर्टिस्ट पाहिजे, अमुक आहे तमुक आहे. ह्यानी शॉर्ट फिल्म मोठी होत नाही. शॉर्ट फिल्म ही तुमच्या कन्सेप्टनी मोठी होते. शॉर्ट फिल्म ही तुमच्या कथेनी मोठी होते. तुम्ही आधी कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे, जी गोष्ट तुमच्या मनात आहे, जी तुम्हाला सगळ्या जगापुढे न्यायची आहे, ती तुमची पक्की पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी वेगवेगळे टेक्निशियन, वेगवेगळे लोक तुमच्यापाशी आपोआप येतात. त्याच्यासाठी रडत बसू नका. मोठा महागडा कॅमेरा घेतला की आपली मस्त शॉर्ट फिल्म होते असं अनेकांना वाटतं. असं नसतं. उत्तम कविता लिहिण्यासाठी महागडं पेन घेऊन काय कविता होत नाही. कविता करण्यासाठी अक्कल लागते. मग तुमच्यापाशी तुटकी फुटकी पेन्सिल असली तरी उत्तम कविता लिहिता येते. बहिणाबाई चौधरींनी उत्तम कविता लिहिल्या. त्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं. सावरकरांनी अंदमानातल्या त्या जेलमध्ये कविता लिहिल्या. त्यांच्याकडे काय पेनबिन नव्हतं, ते खेळणी लिहित होते. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. क्रिएटिव्ह माणसांनी टेक्निकसाठी, कुठल्या तरी टूलसाठी अडून राहायचं काही कारण नाही. असं बरेचदा होतं की खूप चांगले लोक इंडस्ट्रीमध्ये आहे ज्यांना चांगलं काम करायचं आहे, की एखादा छान कॅमेरामन असतो, त्याला त्यांचं कॅमेराचं वर्क करायचं असतं, पण त्याच्याकडे कथा नसते. एखादा लेखक असतो, त्याला चांगली गोष्ट सांगायची असते. एखादा दिग्दर्शक असतो, त्याला चांगलं डिरेक्शन करायचं असतं. या तिघांनी एकत्र येऊन आपापलं प्रोफाईल करण्यासाठी चांगली शॉर्ट फिल्म होऊ शकते. असे अनेक प्रयोग अनेक लोकांनी केलेले आहेत. मी स्वतः असा प्रयोग केलेला आहे. ब्रेकिंग व्ह्यूज या नावाची माझी एक शॉर्ट फिल्म आहे. ते आम्ही सगळे लोक, त्या फिल्ममध्ये जे लोक होते त्या सगळ्या लोकांनी त्या फिल्मसाठी फुकट काम केलं. प्रत्येकाने ठरवलं की मी माझे पैसे घेणार नाही. मग आम्ही सगळे एकत्र आलो, एक छान शॉर्ट फिल्म केली. अनेक वेगवेगळ्या फेस्टिवल्सला ती गेली, अनेक लोकांना ती आवडली. पण ही गोष्ट महत्त्वाची आहे की त्याच्यासाठी पैसा उभा करणे, फंड उभा करणे, त्याच्यासाठी इक्विपमेंट गोळा करणे, याच्यात अडकू नका. आधी तुमच्याकडे खणखणीत वाजणारं नाणं पाहिजे. आधी तुमच्याकडे तुमची स्क्रिप्ट रेडी पाहिजे. कथा, पटकथा, संवाद हे तुमच्याकडे उत्तम असलं की अनेक चांगले लोक त्या शॉर्ट फिल्मसाठी, त्या कंटेंटसाठी एकत्र येऊ शकतात. अर्थात कुणाला फसवू नका. त्या फिल्ममध्ये तुम्हाला पैसे मिळाले तर ते पण सगळ्यांना वाटायला विसरू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. एक छान शेर आहे, दैर काबा से जुदा, काबा कलिसा से जुदा. म्हणजे मंदिर, मशीद आणि चर्च हे वेगवेगळे आहेत, एकमेकांपासून दूर आहे. तर शायर असं म्हणतो की दैर काबा से जुदा, काबा कलिसा से जुदा, इन तीनों को मैखाने के संगम पे मिला दे साकी. तर एक दिग्दर्शक वेगळ्या दिशेने जात असतो, कॅमेरामन आपला कॅमेरा घेऊन कुठेतरी जात असतो, लेखक आपला एकटाच लिहित असतो. या तिघांना एकत्र एक शॉर्ट फिल्म जोडू शकते. ती शॉर्ट फिल्म लेखकांनी इनिशिएट करू देत, दिग्दर्शकांनी ठरवू देत की ही शॉर्ट फिल्म मला करायची आहे आणि ती करायला निघा. इक्विपमेंटच्या बोजाखाली अडकू नका. अनेक कॅमेरामन असतात, त्यांना असं वाटतं की माझ्याकडे 5D असलं पाहिजे तरच मी काहीतरी चांगली फिल्म करू शकेन. त्याच्या खालचे कॅमेरे असतील तर मी काही फिल्म नाही करू शकत. असं काही नाही आहे. खूप अशा शॉर्ट फिल्म्स असतात ज्या मी बघत असतो की खूप इक्विपमेंट वापरले आहे, मोठमोठं काहीतरी त्याच्यामध्ये केलं, क्रेन वापरली, ट्रॉली वापरली, सांगायला कथा नाही. या शॉर्ट फिल्मला काही अर्थ नसतो. तुमच्या कॅमेऱ्यातनं तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगता येते का? मग तुमचा कॅमेरा कुठलाही असेल तरी त्यातनं गोष्ट लोकांना कळू शकते. मोबाईलवर सुद्धा अनेक लोक फिल्म करतात. मोबाईलमध्ये आता स्मार्टफोन आहेत, वेगवेगळे ॲप्स आहेत ज्याच्यात तुम्ही वेगवेगळं लेन्सिंग करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, साऊंड रेकॉर्ड करू शकता. नुसत्या मोबाईलवर केलेल्या फिल्मचे सुद्धा फेस्टिवल होत असतं. त्याच्यामुळे मोबाईलवर सुद्धा उत्तम फिल्म होऊ शकते. तुम्ही काहीतरी छान सांगितलं पाहिजे, ही लोकांची गरज आहे. आणि शेवटी कसं आहे, लोक मोबाईलवरच बघणार आहे तुमची फिल्म. सो त्याचा स्क्रीन छोटा असतो. तुम्ही काहीतरी खूप ग्रेट केलं तरी ते बघणार तेवढ्याच याच्यावर आहेत. सो ते करू नका असं म्हणायचं नाही आहे मला. ज्याच्याकडे खूप पैसे आहेत त्यांनी तेही करावं, पार हेलिकॉप्टर वापरून त्याचा शॉट घ्यावा. पण माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही म्हणून मी टॉप अँगलचा शॉटच घेऊ शकत नाही, अशी कल्पना करू नका. अनेकदा असं होतं की इक्विपमेंट कमी असतात. आम्ही एकदा एक डॉक्युमेंटरी करत होतो एका चॅनलसाठी. हॉस्पिटलची डॉक्युमेंटरी होती. तिथे आम्हाला काय ट्रॉली बिली नव्हती. मग आम्ही हॉस्पिटलची व्हीलचेअर वापरली आणि त्याच्यावर कॅमेरामॅनला बसवलं, पूर्ण हॉस्पिटल फिरलो आणि छान ट्रॉलीचा इफेक्ट आला. तुमच्याकडे ती बुद्धी आहे का याचा विचार करा. तुम्हाला ते करता येईल की नाही ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुमची फ्रेम महत्त्वाची आहे. तुम्हाला चांगलं फ्रेमिंग करता येणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे चांगल्या कॅमेऱ्यापेक्षा.
चांगला कॅमेरा असेल तर उत्तम आहे, पण ते फ्रेमिंग जमलं पाहिजे. नुसतंच इक्विपमेंट येऊन काही होणार नाही. गोष्ट घ्या आणि लोकांपर्यंत जाऊन पोचा. इक्विपमेंट नाही म्हणून अडकून पडू नका आणि जे इक्विपमेंट असतील त्याच्या सकट गोष्ट सांगायला शिका. लोकांना काहीतरी गोष्ट बघायची असते, ती गोष्ट तुमच्याकडे आहे का? ती असेल, नसेल तर ती लिहायला लागा आणि असेल तर मग आपोआपच तुम्हाला हे सगळे टेक्निशियन, चांगले लोक तुमच्यापाशी येतील, तुमच्या पाठीशी उभी राहतील. तुम्ही सुरुवात तर करा, लिहून बघा, तयारी करा, उत्तम कन्सेप्ट घ्या, तुमची शॉर्ट फिल्म तयार होते. शॉर्ट फिल्मला पैसे लागत नाहीत, शॉर्ट फिल्मला अक्कल लागते. ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की चांगली शॉर्ट फिल्म करू शकाल. तुमच्या सूचना येत आहेतच, त्या येत राहू द्या. बघत राहा यूट्यूब चॅनल शॉर्टकट.